आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत। त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आलत्या। सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतले आणि माझं पण ते पद विकायला येतात। मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय। माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झालं। मी सुषमाताई अंधेरेंना 2 चापटा लावल्या। मंडळी, सस्नेह जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा लाईव्ह येते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी बोलते, कारण घटना तशीच घडलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला बोलणं फार गरजेचं आहे। घटना अशी घडली की 20 तारखेला सन्माननीय संजय राऊत साहेब बीडला येणार आहे। महाप्रबोधन यात्रेची ही फार मोठी महत्वाकांक्षी सभा आहे। या सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे रॅलीचं नियोजन आहे। सभेला पहिल्यांदा मी आणि राऊत साहेब एकत्रित आहोत आणि बराच वर्षानंतर म्हणजे बीडमध्ये देता की जाताचा मोर्चा नंतर पहिल्यांदा अशी सभा शिवसेनेची होत आहे आणि त्यामुळे त्या सभेमध्ये अडथळे येणं फार स्वाभाविक आहे। आणि असे अडथळे येत असताना आम्हाला एक कमाल गोष्ट ऐकायला मिळाली की आमच्या जिल्हा प्रमुखांनी माझ्यावर हल्ला वगैरे केला। खूप सारे हितचिंतक मला फोन करत होते, त्यामुळे मला त्यांना भेटणं आणि सांगणं गरजेचं होतं की पहिली गोष्ट मी खूप सुखरूप आहे, मी एकदम छान आहे। दुसरी गोष्ट अशी की घटनाक्रम एकदा सांगितला पाहिजे। माने कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी आपली सभा होते 20 तारखेला। माझ्या समवेत आता जिल्हा प्रमुख अनिल जगतापजी आहेत, माझ्या समवेत आमदार धांडेजी आहेत, माझ्या समवेत इकडे उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकरजी आहेत, माझ्या समवेत इकडे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी आहेत, इकडे ओबीसी सेवा संघाचे युवराज शिंदेजी आहेत, इकडे तालुका प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे आहेत, विनायक बाप्पा मुळे आहेत, बालासाहेब शेप आहेत, नितीन धांडेजी आहेत, इकडे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंभोरे आहेत। म्हणजे जवळपास सगळे पदाधिकारी आहेत आणि हे सगळे पदाधिकारी आम्ही त्या माने कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडवर होतो। आम्ही ग्राउंड बघितला, सगळं झालं। त्यानंतर मी फेसबुक लाईव्हसाठी म्हणून मी माझ्या गाडीमध्ये बसले। लाईव्हही आपण बघितलाय, काही वेळापूर्वी 2-2.5 तासापूर्वी मी लाईव्ह करत होते। नेमकं त्याच वेळेला जे आमचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, हे आप्पासाहेब जाधव एका माणसाला काहीतरी काम सांगत होते, सूचना देत होते, हे नीट कर ते नीट कर, पण भाषा थोडी उर्मटपणाची होती, एकेरीची होती। ती एकेरी भाषा त्याला सहन झाली नाही। तो म्हणाला तू नीट बोल, मी काही कामगार नाही, मी कामगार नाही असं म्हटल्यावरती, कारण त्यालाही माहित नाही की हा जिल्हा प्रमुख आहे। आणि मग आप्पा जाधव म्हणाले की अरे मी जिल्हा प्रमुख आहे, तू नीट बोललं पाहिजेस माझ्याशी, असशील असं म्हणत त्यांनी शिवी दिली। जशी शिवी दिली बाचाबाची सुरू झाली, भांडण सुरू झालं। या भांडणामध्ये आमचे जिल्हा प्रमुख हे उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकरजी हे मध्ये पडले आणि ते त्यांच्या अंगावर धावून गेले। काय प्रकार घडतोय म्हणून मी आणि जिल्हा प्रमुख अनिल जगतापजी आणि आमदार धांडेजी आम्ही सगळे त्यांच्याकडे धावलो की काय झालंय नेमकं। तोपर्यंत जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव गाडी घेऊन पळून गेले होते। आम्ही याच्यावरती शांतपणे बसलो। त्यावेळेला आमचे जे गणेश वरेकरजी होते ते म्हणाले की माझा मित्र शेड्यूल कास्टचा आहे, मला पोलीस स्टेशनला जायचंय, त्याने जातीवाचक शिव्या दिल्यात, मला अॅट्रॉसिटी करायची आहे। पण आम्ही म्हटलं की आता काही नको करायला, आपली सभा आहे, आपल्याला आपली सभा अत्यंत शांतपणे पार पाडायची आहे। जाणीवपूर्वक आपल्या सभेमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सो आपण काही नको करायला। आणि आम्ही जिथले तिथे विषय संपवायचं ठरवलं। परंतु ज्यांना आमच्या सभेत अडथळाच आणायचा आहे त्यांनी पुन्हा अजून नवीन एक खेळी केली आणि आप्पा जाधव नावाच्या माणसाने एक व्हिडिओ रिलीज केला। तो व्हिडिओ रिलीज केल्यामुळे अनेकांना वाटलं की अरे खरंच काही घडलंय का। आणि मला असं लक्षात आलं की एवढ्या सगळ्या माध्यमांशी मी बोलतच होते, पण म्हटलं की एकदा आपल्या सगळ्यांशीही मी थेट बोललं पाहिजे।
एका माध्यमाने मला प्रश्न विचारला की आपण ही गोष्ट सांगितली पाहिजे की स्थानिक पदाधिकारी जे आहेत हे सगळे पदाधिकारी आमच्या सोबत होते आणि म्हणून आता त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी जरा आपलं बोलणं एकदा करून द्यावं असं वाटलं. असे थांबा, माझ्या समवेत आहेत एक मिनिट. हा, जिल्हा प्रमुख अनिल जगतापजी आपल्यासोबत बोलत आहेत. अनिल दादा बोला. आता व्हिडिओ आम्ही बघितला, हा प्रकार त्या ठिकाणी आम्ही सगळे 200-250 कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो. हा प्रकार त्या ठिकाणी कुठलाही घडला नाही. तर महाप्रबोधन यात्रा ताईची आणि त्या महाप्रबोधन यात्रेला उपस्थिती संजय राऊत साहेबांची, जे आमचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांची उपस्थिती होती आणि हा कार्यक्रम यशस्वी पार मोठी तयारी ही आमची जोरदार त्या ठिकाणी चालू आहे. आणि अचानक आमचे उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर आणि त्यांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता आणि आम्ही ताईबरोबर फोटो काढत असताना आणि त्या ठिकाणी एक काम चालू असताना एक कार्यकर्त्याला ते म्हणले असं कर तसं कर. ते म्हणलं मी काही तर कामावला नाही. त्याला थोडं शिवीगाळीमध्ये बोलण्याचा प्रयत्न त्या आप्पासाहेब जाधवनी केला. त्यानंतर गणेश वरेकर मध्ये पडला आणि त्यांची बाचाबाची झाल्यानंतर त्यांचे भांडणं झाले आणि त्यानंतर त्याला वाटलं आता आपल्यावर पक्ष कारवाई करतो का काय, त्या भीतीपोटी आता उद्या आपल्यावर काही होऊ नये म्हणून ताईला बदनाम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि हा चुकीचा आहे. सगळा जे व्हिडिओ आजचा आलेला आहे तो पूर्ण चुकीचा आहे. कारण महाप्रबोधन यात्रा ही कोणालाच बीड जिल्ह्यामध्ये खपाना. कारण ताईचं होम पेज असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण तयारी जिल्ह्यामध्ये सगळे पदाधिकारी आमचे, माझे लोकप्रतिनिधी, नेते सगळेजण आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी झटतोय. ते त्यांना खपाना म्हणून ह्या षडयंत्र, ह्यामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा प्रयत्न आप्पासाहेब जाधवच्या माध्यमातून व्हायला लागलाय. पण हा प्रकार मी जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः जिम्मेदारीने सांगतो, हे सगळा प्रकार चुकीचा आहे आणि ह्याला उत्तर आम्ही नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देऊ. हे आमदार सुनील धांडे जे आहेत, जे लोकसभा संपर्क प्रमुख आहेत. धांडे सर, काय काय झालं? अहो, त्या हरामखोराची हिंमत तरी आहे का ताईला हात लावायची? अहो, आम्ही तिथे सगळे फोटो काढत होतो. अनिल जगताप जिल्हा प्रमुख सगळेच आम्ही त्या ठिकाणी होतो ना. आम्ही सगळ्यांचे फोटो सेशन वगैरे ते सगळे काढतच होते. आणि तितक्यात ते उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर आणि तो आप्पा कोण ते ऐकून घ्या, तर त्यांनी त्यांची काहीतरी बोलणं झालं, बाचाबाजारी होतं. तितक्या तिकडंच किरकिरी झाली होती आणि ताई तर गाडीमध्येच बसलेल्या होत्या आणि मी स्वतः इकडे बाजूलाच उभा होतो ना. पण हे सगळं षडयंत्र मला 100% खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख अनिल जगताप सर्वांनी मिळून जे एकत्रितरित्या काम केलेलं आहे, ते काम करत असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रकारात प्रचंड अशी महाप्रबोधन यात्रा संजय राऊत साहेब आणि सुषमाताई अंधारे यांची होणार आहे. हे सगळं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हे सगळ्या शिंदे आणि मिंदे गटाची चाल आहे, ही मला खात्री आता पटलेली आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, जिल्हा प्रमुख अनिल जगताप आम्ही सर्व एकत्र आहोत. महाप्रबोधन यात्रा आम्ही अशीच जोरदार करणार. कितीही मिंदे गटाने असे प्रयत्न केले, असे गांडू काम केले तरी आम्ही त्याला भेटणार नाहीत. म्हणून जगताप आणि आम्ही सर्वजण मिळून आम्ही यंत्रणा सगळी महाप्रबोधन यात्रा आम्ही चांगली मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत. पण ताईवर अशा प्रकारचे जे घाणेरडे आरोप करत आहेत ह्याला आम्ही दाद देणार नाही. त्याचं काय तर आम्ही नंतर बघून घेऊ, पण महाप्रबोधन यात्रा आम्ही यशस्वी करून दाखवूच, ही आमची सर्वांची जिद्द आहे. हे आहेत उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकरजी, ज्यांच्याशी आप्पासाहेब जाधवांचं भांडण झालं होतं. गणेश वरेकरजी बोला. जय महाराष्ट्र. माझ्या कार्यकर्त्याला त्यांनी असं उघड भाषेमध्ये बोलला की हे कर ते कर ते हे कर ते कर. मी म्हणलं अरे ते कार्यकर्ता आहे तो माझा, त्याला कशाला तसं बोलायला लागला. तर ते आरे तुऱ्यावर आल्यानंतर तिथून पुढे तिथं भांडणं झाली तिथं. त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ सोडला की ताईला असं केलं तसं केलं. अरे माधोर चौध म्हणा, तुला जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून द्यायचो नाहीत. तोडून टाकू तुला, तोडून तुकडे करू तुझे, घरी येऊन तुकडे करू तुझी अवकात काय. हे शिंदे गटाची पूर्ण ही शाळा आहे की आपली प्रबोधन यात्रा ताईच्या मार्गदर्शनाखाली, अनिल दादाच्या मार्गदर्शनाखाली, धांडे सरच्या मार्गदर्शनासाठी खाली आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सक्सेस करायला लागलो. एवढी मोठी पब्लिक येणार आहे. त्याच्यामुळे हे शिंदे गटाला हे पटन आहे आणि हे पहिल्यापासून शिंदे गटाच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं हे काहीतरी मिठाचा खडा टाकायचं ह्यांचं काम चालू आहे. पण एकच सांगतो मी, आमची प्रबोधन यात्रा पूर्ण सक्सेस होणार आणि ज्या दिवशी आमची योग्य वेळ येईल त्या दिवशी आम्ही ह्या मिंदे गटाला आम्ही दाखवून देऊ. जय महाराष्ट्र. तालुका प्रमुख रत्नाकर शिंदेजी माझ्यासोबत आहेत आणि बालासाहेब शेप आहेत. दोघे जरा उजेडात येत होते. हा, आजची जी घटना, तुमची काय स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे? स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महाप्रबोधन यात्रेला काही विरोध केलाय कुणी?
विरोध तर नाही, पण गावागावामधून आम्ही जात आहोत, गाड्या बुकिंग करत आहोत स्वतः. परंतु हा आप्पासाहेब जाधव अजूनही येतो आणि 2 मिनिटं फक्त माहिती घेतो आणि शिवाजीदादा असतेन, शेप असतेन यांना फोनवर धमक्या टाकतो, फोनवर धमक्या टाकतो. अहो धोंडू दादा असतेन, आप्पासाहेब जाधव असतेन फक्त 2-2 मिनिटाचा बैठक घेतात आणि हे आज हे सांगतात की सुषमाताईविषयी. सुषमाताई स्वतः तिथं स्टेजची पाहणी करताना आय विटनेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक जास्त 2 मिनिटाच्या अंतरावर आणि ह्या पुन्हा ह्याला भांडणं करायची असते, ताईवर अटॅक करायचा असतात, तर तो एकटा कसा येईल? म्हणजे जाणून बुजून हे कुणीतरी पाठवलं होतं. हा पूर्ण मॅनेज कार्यक्रम आहे. म्हणून सांगू इच्छितो, कितीही काही नाटक केले, येणाऱ्या जी 20 तारखेला महाप्रबोधन आहे अतिशय उत्स्फूर्तपणे होणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर वडवणीमध्ये विनायक बाप्पा असते, इथं शिवाजीदादा कुलकर्णी असते, आम्ही आता तुम्ही पहा बॅनर, गाड्या सर्व बुकिंग झाल्यात. आणि याच्यामध्ये यांच्या माजलगावमध्ये ह्यांना आणखी एकही गाडी बुकिंग केली नाही. म्हणजे हे सर्व अगोदरच नियोजित कट होता. फक्त ताई यायच्यात आणि ताईच्या समोर असा काहीतरी धिंगाणा करायचा आणि महाप्रबोधन यात्रा कशी रद्द होईल असं दाखवायचं आहे. पण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो, जीवाचं रान करून अनेकदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली धांडे सर असतील, सर्व पदाधिकारी असतील, बाळासाहेब आंबुरे असतील, आम्ही जे 3 दिवसापासून आता दादानं गावागावामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत फिरता येते. कशासाठी? आणि आप्पासाहेब जाधव म्हणाव 9-9:30च्या पुढे कोणत्या गावामध्ये होतास का बाबा? तू कुठेही नव्हता. ते आता बाद झालं. तू काय मूळ शिवसैनिक नाहीच. आणि अनेक एक गोष्ट सांगतो की मागच्या 2 दिवसामध्ये महाप्रबोधनच्या निमित्त ज्या बैठका होत्या त्यांच्या विंगमध्ये, त्या बैठका ह्या महाप्रबोधनचा निरोप म्हणून नव्हत्या, तर स्वतःच्या पुतणीचं लग्न त्याच्या पत्रिका वाटप करण्यासाठी हा फिरत होता. आणि त्यावेळेस मी अनेकदा कानावर घातलं, धांडेसरच्या कानावर घातलं, संपर्क प्रमुखच्या कानावर घातलं की हे काहीतरी मला विचित्र दिसतंय. त्यावेळेस यांना सांगितलं की नाही आम्ही पुन्हा आणखी बैठका घेणार आहेत. कधी बैठक आहे पुन्हा? सर्वजण आहेत त्या ठिकाणी बैठकीमध्ये. त्यांचा 2 मिनिटाची बैठक असते का? अहो प्रस्तावित करण्यासाठी सुद्धा 10 मिनिटं जातात. हे 2 मिनिटांमध्ये ऑफिसमध्ये येतात, पटापटा पत्रिका वाटप करून निघून जातात. आम्ही एवढे येडे आहोत का? पण एवढ्या वादळामध्ये सुद्धा आम्ही कमजोर झालो नाहीत. निष्ठावंत शिवसैनिक आहेत. असे आप्पासाहेब जाधव 1000 येते 1000 जाते, पण निष्ठावंत शिवसैनिक अनेकदादा जगताप आणि सर्व आम्ही धांडे सर असते, बाळासाहेब आंबेडकर असते, यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने उपस्थित राहून संजय पार पडून दाखवू. जय महाराष्ट्र. उद्या होऊ घातलेल्या 20 तारखेला विनायक विश्वनाथ मुळे माझं नाव आहे. मी माजी तालुका प्रमुख आहे. बाल शिवसैनिक ते शिवसैनिक जवळ मी 30 वर्षापासून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. ज्याच्यावर लाठी काठी हल्ला तारीख कारवाईच झाली नाही त्याला शिवसेना काय करणार? म्हणून या माध्यमातून ज्यांनी जे आरोप केले हे साफ चुकीचे आहेत. माझ्या सरपंचच्या माध्यमातून त्यावेळेला हल्ला करण्यासाठी या ठिकाणी आले होते. दादांनी त्यांना सांगितलं की कार्यकर्त्यावर हल्ला झाला नाही पाहिजे, म्हणून या माध्यमातून माझ्यावर कारवाई केली, वशिष्ठ शेंडगाव कारवाई केली, नरेंद्र राठोडवर कारवाई केली, बाळासाहेब लोकरे युवा सेनेचा पदाधिकारी त्याच्यावर कारवाई केली. कारवाई करीत असताना पदाधिकाऱ्यावर कारवाई करणारा हा जिल्हा प्रमुख असू शकत नाही. एखादी गोष्ट कार्यकर्ता म्हणून जर बघितलं तर कार्यकर्त्याची ख्यातीच कळत नाही. शिवसेनेचे धारूरचे तालुका प्रमुख त्यांना विश्वासात घेतलं नाही. विनायक मुळे सोडा, पण अनेक पदाधिकारी कुणीही निष्ठावंत सैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर कायम बरोबर आहेत. आणि मग या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करता असताना आमची एक भगिनी महाराष्ट्रभर सगळ्यांना कानाच्या कानठळा उघडण्यापर्यंत, सगळ्यांच्या कानाखाली आवाज काढण्यापर्यंत जी आवाज काढत असते त्या भगिनीला कुणीही गालबोट लावू शकत नाही. त्या भगिनीची हिंमत खचविण्यासाठी जे मिंदे गटाचे लोक असतील किंवा अन्य विरोधक संबंध असतील त्यांनी हे कट रचलेला आहे. आम्ही हे कट रचलेला हाणून पाडू आणि उद्याच्या होऊ घातलेल्या 20 मेला जो आमचा कार्यक्रम आहे, सन्माननीय संजयजी राऊत साहेब, सन्माननीय सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप असतील, प्राध्यापक सुनीलदादा धांडे असतील, माझे आमदार या ठिकाणी, आमचा वाघ गणेश वरेकर असन, रत्नाकर आप्पा शिंदे, लाठी काठी जेल महिना भोगले आम्ही. 17 20 कारवाई आहेत आमच्यावर.
त्या व्यक्तीवर 1 इंची सुद्धा नोंद नाही, त्याला पद दिलं गेलं होतं. हे मुळातच चुकीचं होतं. आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं शोषण केलं होतं. शोषण केल्यामुळं हा कार्यकर्ता पुढे आला. ह्याला वाळू चोरण्यासाठी, ह्याला अन्य अवैध धंदे करण्यासाठी हा कार्यकर्ता पोचला गेला होता. हे सत्यता असते. देर माणूस म्हणताना देर आहे अंधेर नाही, या माध्यमातून जर बघितलं तर तो सत्य आज तो बोलून गेला की मी असं केलं, मी कसं केलं, साफ चुकीचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला व कार्यकर्त्यांना सांगतो, एक भगिनी महाराष्ट्रभर सगळ्या कार्यकर्त्यांचा भाऊ म्हणून उभा राहते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहो, साधी आणि सोपी गोष्ट आहे. महाविकास आघाडी माजलगावमध्ये होत असताना त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये होऊ दे की नाही, मुद्दाम जाणून बुजून मागच्या 2 महिन्यापासून ह्यांचं कॉन्टॅक्ट आहेत, कुठं बैठका होत होत्या शिंदे गटासोबत, हे सर्व माहीत आहे. पण आम्ही पक्षे उद्धव साहेब ची सहानुभूती आहे त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होतो, तुम्ही काही डोक्यात आणू नका. अनेक दादाच्या सुद्धा कानावर घातलं की महाविकास आघाडी होत असताना दादा तिथं का तुम्ही बीडमध्ये तुम्ही एवढं निवडून आणू शकता, तिथं का नाही. पण त्यानं जाणून बुजून महाविकास आघाडी केली नाही. बाजार समितीमध्ये अख्खा पॅनल 18 जणांचा, त्याला 20च मतदान आहे. भावाला 10 मतदान आहे, 2 मतदान आहे, 3 मतदान आहे असे. आणि पुन्हा एवढा मोठा जाड्या माणूस पुन्हा सांगतो आम्हाला बैठकीमध्ये की मी लढून दाखवी ग. हे जाणून बुजून नाही, सर्व मॅनेजमेंट आहे यांची, ही या ठिकाणी सांगू इच्छितो. हे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी आहेत तिकडे. जय महाराष्ट्र. मला आप्पासाहेब जाधवनी परवा दिवशी फोन केला आणि तो आत्ताच्या आत्ता माजलगावला ये म्हणून सांगितलं. मी म्हणलं मी तैबरोबर आहे, तैच्या कार्यक्रमात आहे. मी रत्नाकर आप्पा शिंदे आम्ही आतापर्यंत 130 गाड्या लावलेल्या आहेत. पुन्हा बीडला अनिल दादाकडे गेलो, सुनील धांडेकडे गेलो, आम्ही सगळ्याकडे गेलो. ही मला दाब देतो, ही आणि संपर्क प्रमुख, हे दोघं मिळून आम्हाला टॉर्चर करतात. आम्ही 30 वर्ष झाले शिवसेनेमध्ये आहेत, तरी ह्यांना हकालपट्टी करावी हीच माझी मागणी आहे. बालासाहेब शेप बोलताय. बालासाहेब शेप, मी केज विधानसभा संघटक आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यानंतर हे आप्पासाहेब जाधव आणि आपले संपर्क प्रमुख धोंडूदादा पाटील यांना मी फोन केला होता की तुम्ही अंबेजोगाईमध्ये येऊन तुम्ही आम्हाला का फोन करत नाहीत. आपली ग्रामपंचायत आली सेनेची, तरी पण हा माणूस एकदम निष्क्रिय आहे. आणि तू कुणाची सुपारी घेतली आप्पासाहेब जाधव ही बालासाहेब शेपला सांगू नको. कारण एकाच कारखान्यावर तिथं उपोषण करायचं आणि उमरगा मार्गे हैदराबाद गाठायचं, तिकडून गाडी भरून पैसे आणायचे. ही तू कुणाची सुपारी घेतलीस ही आम्हाला माहिती, कुणाकून घेतली ही पण सांगायची गरज नाही. आणि मी सुषमाताई यांचा भाऊ आहे. माझं तुला विशेष सांगणं की तू सुषमाताई असं बघू सुद्धा शकत नाही. बाकीच्या तर गोष्टी सोडून दे, तुला बालासाहेब शेप काय माहिती सांगायची गरज नाही. अशा निष्क्रिय माणसाची, निष्क्रिय म्हणजे हे भाषा बैल आहे, ह्याची तुरंत हकालपट्टी केल्याशिवाय. आणि हे संपर्क प्रमुख सुद्धा त्याचं ऐकतो. त्यानं बरं संपर्क प्रमुख अंबाजोगाईला कधी मुक्काम केला नाही, बीडला कधी मुक्काम केला नाही. बीडचा कार्यक्रम झाला, आष्टीचा कार्यक्रम झाला की माझा गावमध्येच का मुक्कामाला जातो, त्यांच्या घरीच. आणि ते जे म्हणेल तसं बूट म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. हे शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यात चालणार नाही. कारण ह्याच्या पोटात काय दुखायलंय की ज्यावेळेस सुनीलदादा धांडे सरांनी प्रवेश केला तर आम्हाला सगळ्याला सांगितलं होतं की धांडे सरच्या सत्काराला जायचं नाही. मी म्हणलं तू सांगणार कोण मला. धांडे सर माझे मोठे भाऊ आहेत, पहिल्यापासून मला मुलासारखं सांभाळलंय. अनिल दादांनी लहान भावासारखं सांभाळलं. तुझं ऐकू शकत नाहीत. आम्ही जाऊन दादांचा सत्कार केला. दादा शिवसेनेत आले म्हणून त्याच्या पोटात दुखू लागलं. अनिल दादाचं काम इतकं मोठं आहे. नैनाताई शिरसाट, हा, आज नैनाताई शिरसाट पक्षामध्ये उद्या प्रवेश करण्यासाठी आम्ही ताईची भेट घालून दिली. तर आज केज मतदारसंघाच्या भावी उमेदवार ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. तर नैनाताई शिरसाट यांना दुपारी आज 2 ते 2:30 वाजता फोन केलाय की तुम्ही मला न सांगता, तुम्ही बीडवरून फोन केलाय की मला न सांगता तुम्ही प्रवेश कसं काय करतायत. तर ते मला ताईने सांगितले, राऊत साहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांकडे जाऊन मी भेटून आलेले. तर अशा बशा बैलाला शिवसेनेतून हकालपट्टी केली तरच बरं आहे, ही आमची मागणी आहे. कोण आहे? मी परत एक जय महाराष्ट्र करतो. असे येऊ द्या. मी जर आज माजलगाव मतदारसंघाच्या विचाराने बघितलं तर महाविकास आघाडी सन्मानाने उद्धव साहेबांनी जो नारा दिला वज्रमुठीचा, आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी कृषी उत्पन्न बाजार समितीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ज्या वेळेला प्रकाशदादा सोळंके साहेब आणि केशवदादा आंधळे आमचा गट झाला, आणि गट या माध्यमातून आपल्याला 2 जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक पदाला दिल्या. 18 पैकी 18 जागा आमच्या आल्या.
त्या 2 जागा शिवसेनेच्या आलेल्या असताना कुणी सत्कार केला नाही. या अगोदर अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, व्हाईस चेअरमन माझे झाले. वडवणी तालुक्यात सगळ्यात प्रतिनिधी झाले असताना जिल्हा प्रमुख म्हणून जे कार्य होतं ते कार्य शून्य आहे. आणि म्हणून ह्या संपर्क प्रमुख आले ना. आता आमच्या भाऊनी सांगितलं, यांनी सांगितलं की या ठिकाणी संपर्क प्रमुख असं वागतात तसं वागतात. मग या माध्यमातून जर बघितलं तर जर धोंडू पाटलाचा जर विचार केला तर सन्मानाने लातूरचे आमचे सहकारी मित्र आपले रेड्डी, बालाजी रेड्डी, त्यांनी सांगितलं होतं हा पक्ष वाढवणारा माणूस नाही, पक्ष बुडवणारा माणूस आहे, वेळेत विचार करा. हे मला अगोदर सांगितलं होतं संपर्क प्रमुख झाल्यानंतर. पण या झालेल्या चुकी सन्मानाने पक्षाने ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करावा आणि निष्क्रिय लोक बाजूला फेकून द्यावा आणि पक्षासाठी गालबोट लागणाऱ्या लोक जे आरोप प्रत्यारोप करतात यांना वेळेत बाजूला ठेवा, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे शहर प्रमुख आहेत परळीचे. जय महाराष्ट्र. मी राजेश विभूते, परळी शहर प्रमुख. मी एवढंच मीडियाला विनंती करतो की आज जी घटना घडली ही घटना कसलीच काहीच घडलेली नाही आहे. जे मीडियामध्ये अफवा उठवली, ह्यानं शिवीगाळ केली किंवा काही मारलं ही चुकीची गोष्ट आहे. जर ते ह्याचा जिल्हा प्रमुख जर बीड लावून जर काय केलं असतं तर त्यांनी त्याच्या पायानं चलत गेला नसता. त्यांनी जर सुषमाताईंना जर काय असं बोट जरी केलं असतं तर आम्ही शिवसैनिक जेव्हा रानकून त्याच्या पायावर जाऊ दिलं नसतं. आणि तो फक्त आणि फक्त दबाव टाकून काम करून घेतो. ते मुळाचा शिवसैनिक नाही, ते आल्याला आहे आणि त्याला आणून आणि त्याच्या पैशाची भाषा करतो. तर तू कसं कोणा पद्धतीने जिल्हा प्रमुख झाला ते आम्हाला माहिती आणि कोणाला पैसे दिलेस, काय दिलेस हे आम्हाला माहिती. तुझ्यावर सचिन मुलुकनं काय आरोप केले हे आम्हाला माहिती. तू पैशाची भाषा सांगू नको आणि तू जर इथून पुढे अशी जर भाषा करशील तर आम्ही बीड जिल्ह्यातील शिवसैनिक तुला बीड जिल्ह्यामध्ये मी युवराज शिंदे, शिवसेनेचा माजी तालुका सचिव. प्रमुख झाल्यापासून आप्पासाहेब जाधव कारण त्यांना 4 वर्षामध्ये जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला कधीही विश्वासात घेतलं नाही. ज्यावेळेस ग्रामपंचायत झाल्या, सोसायट्या झाल्या, मार्केट कमिटी झाल्या त्यावेळेस त्यांना कधीच कार्यकर्त्याला विचारलं नाही. जे आपले नातेवाईक आहेत, जे आपले पाहुणे आहेत त्यांना त्यांचे पद देऊन त्यांच्याबरोबर त्यांना म्हणजे काम केलं. परंतु आज बीड जिल्ह्यामध्ये विनायक बाप्पा सारखा कार्यकर्ता म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. महिला आघाडी तालुका प्रमुख असतील, अनेक असे कार्यकर्ते असतील की आम्ही ग्रामपंचायत लढवली. आमचे जे काम केलं त्याला हे कधीच खपलं नाही. त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठीसमोर कधीच ते मांडलं नाही. त्यांना जे पद दिले त्याची बायको कोण आहे? तालुका प्रमुख. मेहना कोण आहे? तालुका प्रमुख. माजगावचा तालुका प्रमुख कोण आहे? त्याच्या बायकोचा भाऊ. म्हणजे त्यांना आतापर्यंत जे असं काम केलं, प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला त्यांना कधीच न्याय केला नाही, न्याय दिला नाही. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा आंबे केजला आलात त्यावेळेस मला त्यांना अशी भाषा वापरली, तू कोण रे, तुझं बघून घेतो. त्यावेळेस बाप्पा असतील हे अंगावर धावण्याचं काम केलं. मी म्हणलं नको, आपला पक्ष वाढला पाहिजे. आदरणीय उद्धव साहेब हे अडचणीत आहेत, आपण त्यांच्या पाठीवर खंबीरपणे राहिलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये ह्या माणसाला पक्षाने कारवाई करून ह्याला बाजूला काढून मिठाच्या खड्यासारखं सक्षम कुठेतरी ठेवलं पाहिजे. हो, पक्ष वाढवू शकत नाही. ह्याच्या भावानं मार्केट कमिटी लढवलो, 11 मतं ग्रामपंचायत लढवली, 126 मतांना पराभव झाला. आता बॅटरी कमी होते तर हे आहेत सगळे आमचे पदाधिकारी जे एकूण बीड जिल्ह्यातली सगळी अवस्था सांगत आहेत. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा जीव तोडून प्रत्येक कार्यकर्ता, मी जाणीवपूर्वक आपल्या सगळ्यांना दाखवलं कारण आमचे सहसंपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, ओबीसी, प्रत्येक याच्यातला कार्यकर्ता महाप्रबोधन यात्रेसाठी जीव तोडून काम करत आहे. परंतु त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने जर कोणी करत असेल तर ते वाईट आहे. परंतु आम्ही सगळे ठाम आहोत आणि होय, 20 तारखेची महाप्रबोधन यात्रा दणक्यात आम्ही पार तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय राऊत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा.